नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी ही यशपालच्या मृत्यूमुळे खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि त्याच्या बाबतीतले घडलेले सगळे फ्लॅशबॅकमधले प्रकार भूमीला आठवत असतात. ज्यावेळेला यशपाल हा एकदा शॉक लागून मरणार असतो, त्याच वेळेला भूमीने अगदी काठीने त्याचा हात तिथून डब्यामधून काढून त्याला वाचवलेलं असतं आणि त्यामुळे यशपाल त्यावेळेला मरता मरता वाचलेला असतो. भूमी म्हणते की या सगळ्याचा काही संबंध हा आत्याशी असेल का? म्हणजे याच्या अगोदर जेव्हा यशपाल काका हे जाणार होते तेव्हा मी त्यांना वाचवलं, परंतु आता यशपाल काकांना हा अचानक आलेला हार्ट अटॅक याच्याशी काहीही संबंध असू शकतो का? नेमकं हे सगळं काय आहे? यशपाल काका मला काहीतरी सांगण्याचा पण प्रयत्न करत होते, परंतु मला कळलं नाही ते नेमके काय बोलत आहेत. नेमका या सगळ्याचा कशाशी कसला संबंध असू शकतो का? याचा विचार आता भूमी करत असते. ती म्हणते की नाही, मला तरी काहीतरी विचित्र वाटतंय. यशपाल काका असे जाणार नव्हते. अचानक त्यांच्या बाबतीत हे सगळं काय घडलं? म्हणजे काकांना मी तेव्हा वाचवलं, परंतु आता मी नाही वाचवू शकले त्यांना. खरंच रागिनी आत्यानेच हा सगळा प्लॅन केला असेल का? किंवा त्यांच्या विरोधात काही सांगणार आहे म्हणून यशपाल काकांचा खून केला गेला आहे? नक्की काय आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे. भूमी म्हणते की नक्की ते मला जाताना काय सांगण्याचा प्रयत्न करत होते? काय होतं त्यांच्या मनामध्ये? असं म्हणून ती आता पुन्हा इथून तिथून फेऱ्या मारत असते आणि म्हणते की काय करू मी? या मृत्यूमागचं रहस्य कसं शोधून काढू? त्यावेळेला आता भूमीला आठवतं की जेव्हा यशपाल काका हे जात होते त्यांना बोलायलाही जमत नव्हतं. त्यावेळेला यशपाल काकांनी ते बोटाला लागलेलं चंदन असतं त्याने जमिनीवर अभि आणि बाळ असं लिहून ठेवलेलं होतं आणि ते वाचल्यावर भूमीला आता धक्का बसलेला असतो की अभि आणि बाळ नेमकं हे सगळं काय आहे? म्हणून आता इथे भूमी ते वाचते आणि पटकन कोणी बघत नाही ना हे पाहून भूमीने रुमालाने ते पुसून टाकलेलं असतं, कारण ते सत्य कोणालाही माहिती नको असं तिला इच्छा असते. परंतु तेही तिने मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेला असतो. त्यानंतर भूमी तो मोबाईलमधला आता फोटो बघते आणि तो फोटो बघितल्यानंतर ती म्हणते की यात काय लिहिलं आहे त्यांनी? अगदी अभि आणि बाळ असंच लिहिलेलं आहे. मग नक्की या मागचा त्यांच्या बोलण्याचा हेतू काय बरं असेल? असा विचार भूमीच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि ती विचार करते की नाही, याच्यात काहीतरी तथ्य आहे. म्हणजे अभि आणि बाळ या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असू शकतो का? नंतर ती विचार करते की अभिजितने बाळाला पळवलं असेल का? तर नाही, असं अजिबात नाही होऊ शकत. अभिजित अगोदर गेलेला आहे आणि मला बाळ नंतर झालंय. मग या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे? काय आहे? म्हणजेच अभि आणि बाळ या दोघांच्याही संबंधित असणारी निगडीत असणारी व्यक्ती एकच आहे असं म्हणायचं होतं का त्याला? असा ती विचार करत असते. त्यानंतर आता इथे रागिनी ही तिच्या रूममध्ये असते आणि तिचंही तेच काम सुरू असतं. इथून तिथून नुसत्या फेऱ्या मारत असते, कारण जे काही घडलंय त्यामध्ये तिला खूप टेन्शन आलेलं असतं. जर भूमीला या सगळ्याचा संशय आलाय तर मात्र ती काही सोडणार नाही. ही भूमी ना खरंच खूप विचित्र आहे. त्यात त्याने त्या यशपालने एक क्लू तिला सोडून गेला आहे. म्हणजे त्याने अभि आणि बाळ असं लिहून ठेवलं होतं. याचा अर्थ तिला असंच वाटणार की अभिजितबद्दल किंवा बाळाबद्दल काहीतरी सिक्रेट आहे जे यशपालला सांगायचं असेल. परंतु काय? हा प्रश्नच अनुत्तरित राहिलाय खरं, परंतु ही भूमी काही त्याला सोडणार नाहीये. भूमी या सगळ्या गोष्टींच्या अगदी मुळाशी जाऊन सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करेल. नक्की काय करायचं ना तेच मला कळत नाहीये असं म्हणून रागिनी नुसती वैतागत असते. ती म्हणते की जर या अभिजितने मरता मरता तिला एक मोठा क्लू देऊन गेलाय, जर या बाबतीतच तिने शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती त्या सत्यापर्यंत शोधली तर मग काय करायचं? असा विचार आता ती करते. परंतु त्याला मारलंय पण माझ्या माथी सगळं येऊन पडलंय. जर पोलिसांकडे ही चौकशी केली तर काय? असा विचार तिच्या डोक्यामध्ये चालू असतानाच ती म्हणते की नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. भूमीला त्या गोष्टींपासून डायव्हर्ट केलं पाहिजे आणि ती इकडून तिकडे नुसती फिरत असते. तेवढ्यातच आता पौर्णिमा येते आणि म्हणते की आई, काय झालं? म्हणजे ना मला कळत नाहीये, त्या यशपालचा मृत्यू अचानक कसा झाला हो? म्हणजे हे काय घडलं असेल? अचानक त्याचा मृत्यू कसा काय झाला? त्यावेळेला आता इथे ती म्हणत असते की काय गं, काही माहिती नाही. बिचारा कसा गेला काय गेला खरंच कळलं नाही. त्याला हार्ट अटॅक आला आणि गेला तो. जाऊ दे, त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. आता आपण पुढचा विचार काय ते करूया. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, भूमीला आपल्याला सतत त्यामध्ये अडकवून ठेवायचं हे माहिती आहे ना तुला? म्हणजे आपण जे काही करतोय ते लक्षात येत आहे ना तुला? काय ना, भूमीच्या बाबतीत कुठलीही रिस्क आपल्याला घ्यायची नाही आहे. ती काही करून आपल्यापर्यंत पोचायला नको आणि त्या नर्सपर्यंत पोचायला नको. म्हणूनच तिला तिथून अगदी लक्ष विचलित करून ठेवलं पाहिजे. तिला इथेच कुठेतरी गुंतवली पाहिजे. तुझं आणि अमोलीचं बोलणं होत आहे ना या बाबतीत? एक काम कर, आता अशा गोष्टी असं काहीतरी प्लॅनिंग करा ना ज्यामुळे भूमी यातच अडकली पाहिजे आणि अमोलीला तिचं बाळ मिळालं पाहिजे. असं काहीतरी करायचं. असं बोलून ती आता टेन्शनमध्ये असते.
तर भूमी इथे मोबाईलमध्ये सारखा फोटो बघत असते आणि विचार करते की अभि आणि बाळ नक्कीच यांना काहीतरी ना बोलण्याचा प्रयत्न करत होते. यांना मला काहीतरी सांगायचं होतं, परंतु अशी गोष्ट घडली ना की यांना मला काही सांगता आलं नाही आणि त्यातच त्यांचा जीव गेला होता. नक्की काय बोलायचं होतं त्यांना? नंतर ती विचार करते की रागिनी आत्याच्या बाबतीत जर काही असेल तर त्या स्वतः थोडी उघडपणे सांगणार आहेत. मला असं वाटतंय की आता ना मला त्यांच्या खोलीमध्ये गेलं पाहिजे. त्यांच्या खोलीमध्ये जाऊन नक्कीच मला काहीतरी सापडेल असं काहीतरी आहे. म्हणून आता ती त्याच्या खोलीमध्ये येते आणि यशपालच्या खोलीमध्ये येऊन सगळीकडे चेक करायला लागते. सोफ्यावर, बेडवर सगळीकडे सगळं बघते. उशांच्या खाली वगैरे, परंतु तिला काहीच सापडत नाही. म्हणून ती कपाट उघडते आणि कपाटामधली त्याची जी मोठी बॅग असते ती देखील ओपन करते आणि ती ओपन केल्यानंतर आता तिला त्याच्यात काही सापडत नाही, परंतु वरच्या चेनमध्ये यशपालचा जुना मोबाईल असतो. आणि भूमी खुश होते. ती म्हणते की हा तर यशपाल काकांचा मोबाईल वाटत नाही आहे. म्हणजे त्यांचा जो मोबाईल आहे तो फारच नवीन आहे आणि एक्सपेन्सिव्ह होता. हा तर जुना फोन वाटतोय. यात नक्की काही असेल का त्यांना जे मला सांगायचं होतं ते? आता ती विचार करते की हा तर लॉक आहे. मला हा अनलॉक करून पाहिलं पाहिजे. तेवढ्यात रागिनी ही नेहमी येते आणि आकाशलाही घेऊन येते आणि म्हणते की ही बघ, अरे आकाश, भूमी इकडे. तेव्हा आकाश विचारतो, भूमी इथे तू काकांच्या खोलीत काय करतेस आणि ही बॅग वगैरे कशासाठी काढली आहेस? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला ना जरा डाऊट येतो आहे. म्हणजे काकांचा जो काही मृत्यू झाला आहे त्याबद्दल मी जरा शोधते आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी, परंतु त्यांचा तर हार्ट अटॅक होता. मग तुला कसला संशय आला आहे? तेव्हा रागिनी म्हणते की हो गं, बिचाऱ्याला हार्ट अटॅक आला होता. खरंच कसं अचानक काय झालं मलाही कळलं नाही. म्हणजे अचानक त्याचा मृत्यू होणं हे थोडं मला साहजिक वाटत नाही, असं ती मुद्दाम बोलून दाखवते. त्यावेळेला भूमी म्हणते की हो आकाश, ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर मला काकांच्या बाबतीत थोडंफार काहीतरी रहस्य वाटतं आहे आणि मला ना त्यांचा एक मोबाईल सापडला यामध्ये आणि तो मोबाईल आहे ना आता लॉक आहे. मग मला असं वाटते त्यातून काही सापडलं तर, म्हणून हा फोन ना मी एक काम करते, प्रशांतचा एक मित्र आहे त्याच्या मदतीने हा फोन अनलॉक करून घेते, म्हणजे त्यामधलं सगळं काही सत्य समजेल. त्यावेळेला आता आकाश म्हणायला लागतो की भूमी, खरं तर हे बघायला गेलीस तर त्याची काही अशी गरज नाही आहे. तू कशाला उगीच हे करतेस? तेव्हा मग भूमी म्हणते की नको आकाश, अरे प्लीज मला जे काही वाटतंय ते करू दे ना. माझ्या मनाला हे नाही पटत आहे आणि प्लीज तू मला सांगितलंयस ना की मी जे करेन ते तू मला करू देशील, म्हणून प्लीज आता तरी या गोष्टीत मला अडवू नकोस. तेव्हा मग आकाश आणि भूमी ही तिथून निघून जातात आणि रागिनी विचार करते की झालं, आता नेमका त्या यशपालचा फोन हिच्या तावडीत सापडला. रागिनीला टेन्शन यायला लागतं की आता हा फोन सापडला म्हणजे माझी वाट लागली. मग ती म्हणायला लागते की बापरे, आता काय करू? मी त्या दिवशी शोधलं आहे तेव्हा याचा फोन तर इथे नव्हता. मग नेमकं हे सगळं काय, हिच्याच नेमका हा हाती फोन कसा काय लागला? आणि जर हिने हा फोन अनलॉक केला आणि जर त्याच्यामधले माझ्या रिलेटेड जे काही व्हिडिओ असतील ते हिला सापडले तर मग काय करणार? ही भीती आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागते आणि म्हणून एकदा पुन्हा रागिनीला भीती वाटायला लागते की काही करून हिला आता या मॅटरमधून लांब करायलाच हवं. भूमीला दुसऱ्या गोष्टीत गुंतवायलाच हवं, नाहीतर ही या सगळ्या फोनचा पाठपुरावा करेल आणि मला पकडू शकेल. म्हणूनच आता आपला प्लॅन ॲक्टिवेट करण्याची वेळ आली आहे, असा पौर्णिमाला ती मेसेज करते आणि म्हणते की बघूया, आता तर मेसेज केला आहे, नक्की काय करतायत ते बघूया. भूमीला या सगळ्यापासून नक्कीच डायव्हर्ट केली पाहिजे. तेवढ्यातच इथे आता भूमी ही रूममध्ये येते आणि प्रशांतला फोन करायला जाणार तेवढ्यातच हॉस्पिटलमधल्या एका सिस्टरचा तिला कॉल येतो. ती म्हणते की भूमी महाजन बोलत आहेत ना? मी इथून हॉस्पिटलमधून बोलते आहे. त्या दिवशी बघा तुम्ही मला सांगितलं होतं अमोली हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन आल्या की तुम्ही सांगा म्हणून. आणि तेव्हा भूमी म्हणते की हो, आणि मग क्षितिजाला घेऊन अमोली निघून गेली होती. काय झालं आहे आता? तेव्हा क्षितिजा आली आहे का असं विचारल्यावर ती म्हणते की नाही, ते इथे आल्या नाही आहेत, परंतु ना त्या मुलीची तब्येत ही बिघडली आहे, म्हणूनच ना डॉक्टर तिच्याकडेच व्हिजिटला गेलेत घरी. आणि जाता जाता त्या काहीतरी बोलत होत्या की बाळाची तब्येत नाजूक आहे आणि बाळाला आईचं दूध मिळत नाही आहे त्यामुळे ती वीक आहे. हे सगळं आता त्या बोलत होत्या, हे मी ऐकलं जाता जाता. तेव्हा मग भूमी म्हणते की अच्छा ठीक आहे, मग ती आता घरीच आहे ना? तेव्हा सिस्टर म्हणते की हो, ती मुलगी घरीच आहे, फक्त तुम्हाला त्या मुलीबद्दल जरा वाटत होतं ना म्हणून तुम्हाला मी कळवलं, असं म्हणून ती फोन ठेवते. आता इथे पौर्णिमा ही त्या सिस्टरने काम केल्याबद्दल तिला तिचं बक्षीस देते आणि गुड असं बोलून तिथून आता ती सिस्टर गपचूप निघून जाते. पौर्णिमा खूपच खुश होते. पौर्णिमा म्हणते की भूमी जा, आता तुला यशपाल काकांचं शोधायचं होतं ना, आता बघ तुला मी कशी अडकवते येते. आता तू तिकडे घरी जाशील ना अमोलीच्या, तुझ्यासाठी वेगळा स्ट्रॅप रचून ठेवलेला आहे, असं बोलल्यानंतर इथे आता भूमी कसलाही विचार करत नाही. तो यशपालचा फोन ती तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवते आणि तिकडून धावत पळत निघते.
भूमी ही तिथून दरवाजातून बाहेर पडणार तेवढ्यातच आकाश हा समोरून मोबाईलवर बोलत बोलत बाहेर येत असतो. तेवढ्यातच रागिनी धावत येते आणि म्हणते की भूमीच्या नजरेस हा आकाश भूमीला आकाश दिसू नये किंवा आकाश भूमीला दिसू नये म्हणून ती पटकन आकाशला तिथल्या तिथे आवाज घेऊन जवळ बोलवते आणि म्हणते की आकाश अरे ऐक ना. तेव्हा तो आत्याला विचारतो की काय गं काय झालं. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश तू मला काही दिवसापूर्वी सांगितलेलंस की सगळं नीट होत आलं की मी ऑफिसला जॉईन करेन. मी ऑफिस जॉईन करू का. त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो की नाही आत्या. अगं उगीच कशाला तू या सगळ्या भानगडीत पडतीयेस. तुझी तब्येत तू सांभाळ ना. अगं इतके वर्ष तू केलंच आहेस ना. मग आणखी तुला कशाला. त्यामुळे प्लीज आता तू नको हट्ट करूस. तेव्हा ती म्हणते की आकाश तसं नाही रे. आता सध्या आपल्या घरात काय परिस्थिती चालली आहे तू बघतोयस ना. शिवाय भूमीचीही काय अवस्था आहे आणि तू मुंबईच्या ऑफिसची जबाबदारी ही राजा काकांना दिली आहेस तुझ्या. परंतु इकडचं काय. तेव्हा आकाश म्हणतो की मी आहे ना इथे. कशाला काळजी करतेस. तेव्हा मग ती म्हणते की अरे तसं नाही. सध्या तुमची कोर्टाची तारीख पडली आहे. मग तुम्हाला तिकडे सारख्या फेऱ्या माराव्या लागणार. शिवाय भूमीची अवस्था बघ. भूमीच्या या सगळ्या अवस्थेत चढउतार असतील. त्यामुळे तुला तिला सांभाळावं लागणार आहे. यातच तुझं स्वतःचीही किती तारेवरची कसरत होणार आहे. ऑफिस त्याचप्रमाणे घरातलं आणि त्यानंतर मग त्या केसचं हे सगळ्या गोष्टी तुला बघाव्या लागतात. म्हणून मला समजतंय. आणि शिवाय तू आता मला म्हणालाच होतास की थोड्या दिवसात मी ऑफिस जॉईन करू शकते. मग उगीचच तू सगळ्या बाजूने विचार करायला हवं. खरं तर तू ऑफिस जॉईन करायला द्यायला हवंस मला. कारण कितीही काही झालं तरीही भूमीची आणि या सगळ्या केसची प्रायोरिटी ही मेन असली पाहिजे. तुझी लेक तुझ्या घरी लवकर आली पाहिजे हो ना. मग आता कसलाही विचार न करता मला या सगळ्याची परवानगी दे तू. तेव्हा मग ती म्हणते की हो एक अट नक्कीच असेल ते म्हणजे मी माझ्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे तू कर ऑफिस जॉईन परंतु मी सांगितले तसं तुला लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा ती म्हणते की हो मी सगळ्या गोष्टींची काळजी घेईल डोंट वरी. असं म्हणून आता ती खुश होते आणि आकाश तिकडून फ्रेश होण्यासाठी आणि ऑफिसला जायचं आहे म्हणून निघून जातो. आणि रागिनी मनातच खुश होते आणि म्हणते की अरे वा चला आता माझं काम झालं. म्हणजे या बाबतीत माझी दोन्ही कामं घडली. काय झालं तर त्या भूमीचा बंदोबस्त करता आला. यशपालला त्याच्या मार्गाला लावता आलं. शिवाय मला आता ऑफिसही जॉईन करता येईल. म्हणजे सगळ्याच बाजूने माझा दिवस अगदी सोन्यासारखा आहे. असं म्हणून ती आता खुश होत असते आणि तिथल्या तिथे स्वतः शिट्ट्या मारत उभी असते. कारण किती काही झालं तरीही या सगळ्याचा तिला खूप आनंद झालेला असतो. आकाशने ऑफिस जॉईन करायला दिले आणि भूमी तिथे अडकणार यामुळे आता रागिनी खूप जास्त खुश असते. तर लवकरात लवकर रागिनी ही ऑफिस जॉईन करण्याच्या आनंदाने वेडीपिसी झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथून भूमी ही अमोलीच्या घरी जायला निघालेली असते आणि अमोलीच्या घरी येऊन ती विचारते की कुठे माझी क्षितिजा कुठे आहे. तेव्हा अमोली तिला बोलते की तू इथे काय करतेस. तुला सांगितलं ना इथे यायचं नाही. तेव्हा ती म्हणते की हे बघ मला समजलं आहे तिची तब्येत खराब आहे तू मला एकदा भेटू दे. अगं मी आई आहे तिची. तेव्हा अमोली ओरडते म्हणते की हे बघ काही चुकीचं बोलू नकोस. तू आई नाही आहेस तिची मी आई आहे तिची. त्यामुळे उगीचच कुठल्याही गोष्टीही बडबडत बसू नकोस. भूमी म्हणते की प्लीज अमोली अगं असं नको करूस. तिची तब्येत ठीक नाही आहे तिला आईची गरज आहे आणि तुझं काय चाललं आहे. तेव्हा अमोली म्हणते की हे बघ तुला काळजी करण्याची ना काहीच गरज नाही आहे. ती माझी मुलगी आहे मी काय करायचं ते बघून घेईन. तेव्हा मग आता अमोलीला ती विचारते की तुझ्या हाताला हे काय लागलं. ती म्हणते की माझं काय आहे ते मी बघून घेईन तुला मी सांगितलं ना म्हणून तू आता इथून निघून जा. त्यावेळेला भूमी म्हणते की हे बघ अगं प्लीज असं करू नकोस. अगं ती मुलगी आहे माझी प्लीज असं वागू नकोस. अगं तिला त्रास होत असेल तू प्लीज समजून का घेत नाही आहेस. तेव्हा ती म्हणते की हे बघ ती माझी मुलगी आहे मी बघेन. मग आता लगेच भूमी म्हणते की ठीक आहे नाही ऐकायचं आहे ना तुला चालेल मी इथेच बसून राहीन. असं म्हणून ती देखील आता तिच्यावरती वरचढ चढते. आणि आकाश आल्यानंतर मानसीला विचारतो की भूमी कुठे गेली आहे. तेव्हा ती म्हणते की काय ताई घरात नाही आहे. मला तर माहिती नाही की ताई नाही आहे म्हणून घरात. त्यावर आता मनू म्हणते की हे बघ मला तरी कळत नाही आहे की हे नेमकं सगळं काय आहे. तेव्हा आता लगेच रागिनी म्हणते की हो आम्हालाही काही माहिती नाही भूमी नाही आहे कुठे काही सांगूनही गेलेली नाही. तेव्हा मग आकाशला टेन्शन येऊ लागतं की नेमकं ही गेली कुठे असेल. तेव्हा रागिनी मनातल्या मनात विचार करते की तुला माहिती नाही आहे नेमकं तुझ्या बायकोचं काय होणार आहे ते. ती अशा ट्रॅपमध्ये अडकणार आहे ना की तुम्हाला तिला सोडवता येणार नाही आहे. असं म्हणून आता रागिनी ही मनातल्या मनात खूपच खुश होत असते. त्यानंतर वॉचमॅन येतो आणि म्हणतो की आकाश साहेब गाडीमधून एक माणूस आला आणि बाईकवरून आणि त्याने काहीतरी गोष्ट फेकून दिली आपल्या गेटजवळ. मी घाबरलो म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो प्लीज चला ना मी उघडून नाही बघितले. असं म्हटल्यावर आता आकाश हा तिकडून धाव घेतो. भूमी ही आता तिच्याकडे विनंती करू लागते आणि म्हणते की प्लीज माझं ऐक मी विनंती करते तुला मला भेटू दे माझ्या बाळाला असं नको करू. तेव्हा अमोली म्हणते की का आता विनंती करतेस तू मगाशी तर माझ्यावर जोर जबरदस्तीने ओरडत होतीस की माझं बाळ माझं नाही आहे म्हणजे तू तू तिची आई आहेस आता काय झालं.
तुला ना असं कळणार नाही, तुला ना घरातून बाहेर काढल्याशिवाय तुला समजणारच नाही. भूमी म्हणते की हे बघ असं करू नकोस, प्लीज असं करू नकोस. अगं ती माझी मुलगी आहे, मला भेटू दे तिला. परंतु तेवढ्यातच मावशी बाहेर येते आणि म्हणते की काय झालं आहे, तुम्ही का भांडताय. तेवढ्यात भूमी म्हणते की माझी क्षितिजा क्षितिजा. तेव्हा मग अमोली म्हणते की मावशी तू कशाला आलीस इथे, जा आतमध्ये घेऊन जा मुलीला. परंतु तेवढ्यातच भूमी बाळाला घेते. अमोली तिच्यावर ओरडते की काय चाललंय तुझं, चल बाजूला हो लवकर. आणि भूमी तू बाळाला दे माझ्या. तेव्हा भूमी म्हणते की नाही, ती मुलगी माझी आहे, तिला मी कुठेही देणार नाही आहे, मला थोडा वेळ तिला घेऊ दे, नंतर मी देते. अगं मी तिला काही घेऊन जायला नाही आली आहे, माझी मुलगी आहे ती, मी नाही देणार आता तुझ्याजवळ, मी आई आहे तिची. असं म्हणून आता ती तिच्यावरती ओरडत असते आणि अमोलीचं अजिबात ऐकून घेत नसते, कारण तिला आता क्षितिजाच्या बाबतीत खूपच वाईट वाटत असतं. तेवढ्यातच आता गीतांजली आणि काही पोलीस हे दरवाजावर आलेले असतात. आता गीतांजलीला पोलिसांसोबत बघून भूमीला धक्काच बसतो की नेमकं सगळं काय चालू आहे. त्यावेळेला भूमी ही बाळाला घेऊन उभी असते. मी बाळाला देणार नाही असं ती सगळं सांगत असताना गीतांजली तेवढ्यातच ते सगळं ऐकते आणि हा सगळा ट्रॅप हा अमोलीने आणि पौर्णिमाने लावून ठेवलेला असतो, त्यामुळे ती चांगलीच फसली जाते. त्यानंतर इथे आता अमोली ही गीतांजलीला आलेलं बघते आणि खूप खुश होते. भूमी म्हणते की मी माझ्या बाळाला नाही देणार, मी माझ्या बाळाला घेऊन जाणार. तेवढ्यातच समोरून गीतांजली आलेली भूमी बघते आणि तिला धक्का बसतो, कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की हा सगळ्यात काही तिच्यासाठी ट्रॅप रचून ठेवलेला आहे आणि भूमीला तिच्यापासून बाळापासून लांब करण्यासाठी हे केलं जात आहे. हे इथे आता भूमीच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश आता त्याच्या गेटवर वॉचमॅनने सांगितल्याप्रमाणे आलेला असतो आणि ते बॉक्स उघडून बघायला जातो, तर त्याच्यामध्ये टायमर लावून बॉम्ब लावलेला असतो. म्हणून ते पाहिल्यावर आकाशला धक्काच बसतो. आता आजी तिकडून ओरडत असते की आकाश लांब हो बाळा, परंतु आकाश जेव्हा ते उघडतो तेव्हा त्याला धक्काच बसतो, कारण तिथे टायमरने बॉम्ब लावलेला असतो. नंतर आता अमोली म्हणते की हे बघा, ही माझ्या बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती, इथे घरात घुसून माझं मूल ही पळवून नेण्याचा प्रयत्न करत होती, माझं मूल ही पळवून घेऊन जात होती. त्यावेळेला मग भूमी तिला ओरडते आणि म्हणते की अमोली अगं काय बोलतेस तू हे, अगं माझ्या बाळाला मी पळवून कशी घेऊन जाईन. तेव्हा अमोली म्हणते की हिच्यामुळे माझं बाळ आजारी पडतंय, कारण हिचीच नजर लागते माझ्या बाळाला. तेव्हा भूमी म्हणते की अगं असं नको बोलूस अमोली, आपल्याच लेकराला आईची त्याच्या नजर नाही लागू शकत, कशी लागू शकते. परंतु कॉन्स्टेबल भूमीचं ऐकून घेत नाही आणि भूमीला तिकडून घेऊन चाललेली असते. आता आकाश विचार करतो की भूमी कुठे असेल, नेमकी भूमी कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकली असेल. तरी ते भूमीला मात्र पोलिसांनी जेलमध्ये टाकलेलं असतं. आता आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं की भूमी कुठे असेल आणि तिच्यासोबत काय घडत असेल. परंतु जेव्हा आता इथे आकाश हा पोलीस स्टेशनमध्ये येतो तेव्हा बोलतो की इन्स्पेक्टर साहेब प्लीज, मी आकाश महाजन, ती माझी बायको आहे भूमी महाजन, प्लीज तिला सोडा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, आम्ही त्यांना सोडू शकत नाही, कारण त्यांनी गंभीर गुन्हा केलेला आहे, त्यामुळे त्यांना सोडता येणार नाही असं इन्स्पेक्टर साहेब सरळच त्याला सांगून टाकतात. आणि त्यामुळे आता भूमी ही तिथे जेलमध्ये अडकलेली असते आणि आता नेमकं काय करावं हे आकाश आणि भूमी दोघांनाही समजत नसतं. तर आता पुढे नेमकं काय घडणार, भूमी आणि आकाश कधी पुन्हा एकत्र येणार आणि आकाशला भूमी कशी बाहेर काढणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.